वेलकम बॅक स्टुडंट्स. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल भौतिक मॅथ्स मध्ये. आपण आतापर्यंत साऊंड या चॅप्टरवरचे 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी काय असते, म्युझिक काय, साऊंड काय, कशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात वगैरे वगैरे सर्व काही गोष्टी, ज्या काय कॉम्प्रेशन्स आहे, रेरिफिकेशन्स आहे, ट्रफ काय किंवा क्रस्ट काय, त्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आजचा जो काही व्हिडिओ आहे हा आपला तो एक बेसिक कन्सेप्टच्या बाबतीत आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण सातत्याने एक गोष्ट पाहत आलेलो आहे की पिच हा शब्द आलेला आहे, वेव्हलेंथ आलेला आहे, फ्रिक्वेन्सी आलेला आहे, साऊंड इंटेन्सिटी आलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आपण मधल्या या 2 लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. पण ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर त्या गोष्टी नेमक्या काय आहेत याबद्दल आपण जरा थोडंसं जाणून घेऊया. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण फक्त आणि फक्त बेसिक कन्सेप्ट वरती घेतलेला आहे. मग मागचे जे काही 2 लेक्चर झालेले आहेत त्या लेक्चरमध्ये तुम्ही सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. तर आज नेमकं त्यामध्ये ते नेमकं अँप्लिट्यूड म्हणजे नेमकं काय होतं, परत पिच म्हणजे नेमकं काय होतं, वेव्हलेंथ म्हणजे नेमकं काय होतं, ते पॅटर्न्स आपण किंवा जे काही वेव्हफॉर्म्स ड्रॉ करत होतो ते नेमकं काय होते, या सर्व गोष्टी आज आपण इथे पाहणार आहोत. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं ते बेसिक कन्सेप्ट काय आहेत ते एकदम व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी अंडरस्टँड व्हाय. हे जर बेसिक तुमचं क्लिअर झालं तर बाकीच्या गोष्टींना तुम्हाला पुढे जाऊन कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मी आशा करतो. पाहूया. या पहिला आपला पॉइंट आहे अँप्लिट्यूडचा. अँप्लिट्यूड हे ए न डिनोट केलेलं जातं. अँप्लिट्यूड म्हणजे नेमकं काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स कव्हर्ड ऑन व्हायब्रेशन्स. म्हणजे आपण जेव्हा आपण बोलतो किंवा आपण जेव्हा साऊंड क्रिएट करतो, साऊंड क्रिएट केल्यानंतर त्या पार्टिकलने जे काही मॅक्सिमम डिस्टन्स त्यानं कव्हर केलेलं आहे व्हायब्रेशन्स केल्यानंतरचं, ते व्हायब्रेशन केल्यानंतरचं डिस्टन्स त्यानं मॅक्सिमम ट्रॅव्हल केलेलं आहे, म्हणजेच काय ती अँप्लिट्यूड म्हणता येईल त्याला. म्हणजे जर सपोज करा मी जर इथून माझा आवाज इथून जर माझा स्टार्ट व्हायला चालू झाला तर इथून जे काही व्हायब्रेशन प्रोड्यूस झाले ते इथून इथपर्यंत आलेले आहेत, बरोबर आहे. तर इथून इथपर्यंत त्याने जे काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे मॅक्झिमम डिस्टन्स, त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणू शकतो. त्यानुसार इथं आपण जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा जे काही ट्रान्सव्हर्स वेव्ह काढलेले आहे, इथे क्रस्ट आहेत, हा ट्रफ आहे, हे जे काही आपण काढलेले आहेत, तर ह्याचा हा ऍक्च्युअल पॅटर्न आहे. सायंटिफिकली हा तुम्ही पॅटर्न काढायचा आहे. परवा आपण डिफरन्स जो साऊंड आणि म्युझिकचा बघितलेला आहे, त्यामध्ये जो पॅटर्न चालू केलेला होतो ग्रॅज्युअली, किंवा आपण एक जनरल किंवा एकदम सिम्पली जर आपल्याला म्हणायचं म्हणलं की आपण जस्ट एकदम एक्झाम्पल देण्यासाठी म्हणून ड्रॉ केला तरी चालतो, पण सायंटिफिकली हा पॅटर्न एकदम व्यवस्थित असतो. ही जी असते ती मिडलची लाईन असते ती 0 लाईनची असते, कारण तिथे कुठल्याही प्रकारचे फ्लक्च्युएशन झालेले नसतात. इथे पॉझिटिव्ह +1 असतं, इकडे -1 असतं. मग या 0च्या लाईनवरती जे काही साऊंड मध्ये फ्लक्च्युएशन्स होतात ते फ्लक्च्युएशन्स आपण इथे ड्रॉ केलेले असतात. तर आता आपण काय म्हणलं की जेव्हा आपण आपला साऊंड किंवा समोरच्या पार्टिकल्स वरती जे काय व्हायब्रेशन्स किंवा जो काय प्रेशर अप्लाय करतो म्हणजेच काय करतो, हा पूर्ण जो काय एअरचा पार्ट आहे हा कसा असतो, याची डेन्सिटी कशी असते, ऍव्हरेजली एकदम व्यवस्थित असते. पण जेव्हा आपण याच्यावरती प्रेशर अप्लाय करतो, समथिंग प्रेशर, तर इथं हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटीचे पॉइंट्स ऍक्ट होतात. हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटीचे पॉइंट्स किंवा समथिंग पॅटर्न्स क्रिएट होतात, एक पॅच क्रिएट होतात. ते पॅच म्हणजेच काय, तर कॉम्प्रेशन्स आणि रेरिफिकेशन्स असतात. की पहिल्या याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स म्हणजे डेन्सिटी हाय असते आणि दुसऱ्या याच्यामध्ये डेन्सिटी लो असते. ती डेन्सिटी पास ऑन होत आपल्याला तो साऊंड आपल्या कानापर्यंत पोहोचतो. म्हणजेच काय होतं, इथं हाय डेन्सिटी पॉईंट, इथं लो डेन्सिटी पॉईंट, हाय डेन्सिटी पॉईंट, लो डेन्सिटी पॉईंट असे पॉइंट्स क्रिएट होतात. या एअरच्या हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटीमुळे आपल्याला साऊंड जो काय तो आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यानुसार जेव्हा आपण साऊंड किंवा जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात त्या व्हायब्रेशन्समुळे तो पार्टिकल व्हायब्रेट होऊन एका मॅक्झिमम डिस्टन्सला म्हणजे इथपर्यंत येतो. हे मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजेच काय, अँप्लिट्यूड आहे. इथून इथपर्यंत डाऊन साईडला म्हणजे 0 पासून -1 पर्यंत गेला तो, ते पण डिस्टन्स काय, अँप्लिट्यूडच आहे. आणि हे सुद्धा तुमचं 0 पासून +1 पर्यंत जो काय आलेला आहे तो, ते सुद्धा अँप्लिट्यूडच आहे. आपण परवा दिवशी फ्रिक्वेन्सी बघितलेली होती. फ्रिक्वेन्सी आपण फ्रिक्वेन्सी दाखवताना आपण असा काहीतरी ग्राफ काढलेला होता, बरोबर आहे. तर इथं +1 म्हणजे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत ही एक पूर्ण काय झाली, सायकल झाली. हा +1, हा -1 आणि हा 0. तर या 0 पॉइंट पासून ते ह्या +1 पर्यंत एक सायकल कंप्लीट केली. मग आपण फ्रिक्वेन्सी बरोबर काय येतं, नंबर ऑफ सायकल पर युनिट सेकंद. मग इथं एका सेकंदामध्ये किती झालेली आहे, इकडं टी असतं. मग एका सेकंदामध्ये एक सायकल झाली आहे म्हणून याची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ झालेली आहे. इथे याची जी काय अँप्लिट्यूड आहे ती हाय, इथे अँप्लिट्यूड काय हाय आणि फ्रिक्वेन्सी काय 1 हर्ट्झ आहे. तसंच आपण इथे एक अजून एक पॉइंट बघूया. हा +1 आहे, हा -1 आहे, ही 0ची लाईन आहे, इथे तुमचा +1 आहे,
आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 1 झालं, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स झालं 2 आणि इथून इथपर्यंत झालं 2.5. म्हणजे साधारणतः हे हा एक जर पॉईंट इथं धरला तर साधारणतः 3 आपण म्हणता येईल. मग फ्रिक्वेन्सी जर कॅल्क्युलेट करायची म्हणलं तर इथं फ्रिक्वेन्सी आपण काय लिहू, साधारणतः 2.5 किंवा 2.5 घेण्यापेक्षा 3 घेऊया. आणि एका सेकंदामध्ये त्यानं किती 3 सायकल परफॉर्म केलेले आहेत, म्हणून ह्याची फ्रिक्वेन्सी किती झाली 3 हर्ट्झ झालेली आहे. पण जर इथं आपण अँप्लिट्यूडच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सिडर मध्ये बघितलं तर इथं अँप्लिट्यूड काय, याची अँप्लिट्यूड लो आहे, लो अँप्लिट्यूड आहे. पण फ्रिक्वेन्सी कशी आहे, हाय. इथे जर आपण बघितलं तर अँप्लिट्यूड काय, अँप्लिट्यूड हाय, पण फ्रिक्वेन्सीचा जर विचार केला तर फ्रिक्वेन्सी कशी आहे, याची लो आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये तो साऊंड किती सायकल परफॉर्म करतो त्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी ठरते. तर त्याच कंपॅरिझन मध्ये तो जर व्हायब्रेट झालेला पार्टिकल जर मॅक्झिमम डिस्टन्सला जात असेल तर ती त्याची अँप्लिट्यूड घ्यायची. एका सेकंदामध्ये तो किती प्रकारच्या सायकल परफॉर्म करतो त्याच्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी ठरते. तर तो पीकची जी हायएस्ट व्हॅल्यू आहे त्यावरून त्याची अँप्लिट्यूड ठरते. हे अँप्लिट्यूड जी काय आहे आपल्या साऊंडचा, तो अँप्लिट्यूड किंवा ह्या वेव्हचं किंवा या साऊंडचं जे काय अँप्लिट्यूड आहे ते कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, साऊंडच्या इंटेन्सिटीवरती, साऊंडच्या आवाजावरती, व्हॉल्यूमवरती किंवा तीव्रता जरी म्हणलं, इंटेन्सिटी इज नथिंग बट तीव्रता. तर हे अँप्लिट्यूड कशावरती डायरेक्टली डिपेंड असतं, इंटेन्सिटीवरती डिपेंड असतं डायरेक्टली. आणि या पूर्ण साऊंड वेव्हच्या बाबतीत ह्या अँप्लिट्यूडचा जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, हा अँप्लिट्यूड पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्त्वाचा कन्सिडर होतो. कारण की जेवढी जास्त अँप्लिट्यूड असेल तेवढा तुमचा आवाज हाय असणार आहे आणि जेवढा लो तुमचा असणार आहे तेवढा नॉर्मल रेंज मध्ये आवाज असणार आहे. तर हे आपण बघितलं ते अँप्लिट्यूडच्या बाबतीत बघितलं. तर आता आपल्याला पुढचा पॉईंट कुठला बघायचा, वेव्हलेंथ. आपल्यापर्यंत जी काही लाईट वेव्हलेंथ येते किंवा जी काही विजिबल रेंज आहे त्याची वेव्हलेंथ आहे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर, जे आपल्या डोळ्याला विजिबल रेंज आपण म्हणतो त्याला. सनलाईट जी काय आपल्यापर्यंत येते त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाईट्स भेटतात, म्हणजे विबज्वायर जो आपण इंद्रधनुष्य जो काय बघतो, तो इंद्रधनुष्याचा पॅटर्न जो काय आहे तो आपल्याला 400 नॅनोमीटर पासून ते 800 नॅनोमीटर पर्यंत भेटतो. ती 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर काय आहे, ती त्याची वेव्हलेंथ आहे. प्रत्येक कलरची एक ईच वेव्हलेंथ असते. त्या वेव्हलेंथ नुसार आपल्याला ते कलर आपल्या डोळ्याला दिसत असतात. त्याची प्रत्येकाची काहीतरी रेंज आहे, ती 400 पासून ते 800 नॅनोमीटर पर्यंत आहे, जी की विजिबल रेंज म्हणतात. तर नेमकं ही वेव्हलेंथ जे काय आपण म्हणतो, तर ती वेव्हलेंथ म्हणजे नेमकं काय, तर ही गोष्ट आपण बघूया. वेव्हलेंथ म्हणजे काय नेमकं, तर वेव्हलेंथ इज नथिंग बट द सक्सेसिव्ह डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट ऑर ट्रफ. वेव्हलेंथ इज नथिंग बट द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन टू क्रस्ट ऑर ट्रफ. म्हणजेच काय, जरी आपण इथून जरी हा पॉइंट कन्सिडर केला आणि इथून जरी कन्सिडर केला तर हे जे काय डिस्टन्स असणार आहे एवढं, या डिस्टन्सला आपण वेव्हलेंथ म्हणतो. यालाच काय आपण म्हणतो, वेव्हलेंथ म्हणतो. हा लॅम्बडा जो काय आहे तो आपण मागच्या चॅप्टर हीट कोएफिशियंट मध्ये बघितलेला होता. याला काय म्हणतात, लॅम्बडा असं म्हणतात. याला लॅम्बडा असं म्हणतात. हे डिस्टन्स किंवा या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किंवा इथं जर अजून एक ट्रफ असला असता तर इथला शेवटचा खालचा पॉइंट, हे सर्व डिस्टन्स काय, वेव्हलेंथ आहे. म्हणजेच काय, लॅम्बडा आहे. याची तरंगलांबी आहे. तरंगलांबी म्हणजेच काय, तर किती डिस्टन्स पर्यंत जाऊ शकतं आणि किती डिस्टन्स नंतर आपल्याला ते दिसू शकतं. आपण डिस्कसही केलेलं आहे की बाबा आकाश आपल्याला दुपारच्या टायमिंगला स्काय अपिअर्स ब्लूच का असतं, नाईटच्या टायमिंगला किंवा सनसेटच्या दरम्यान आपल्याला स्काय ऑरेंज रेड कलर मध्येच का दिसतं. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या फॅक्टरमुळे आहेत की ज्याची वेव्हलेंथ जास्त असते, अशा कलरचे लाईट आपल्यापर्यंत रीच होते तेव्हा आपल्याला त्या कलरमध्ये त्या गोष्टी सर्व दिसतात. त्यानुसार जर साऊंड वेव्हच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर साऊंड वेव्ह मध्ये दोन कॉम्प्रेशन्स जे काय आहेत, याच्यामधलं जे काय दोन कॉम्प्रेशन्स किंवा दोन रेरिफॅक्शन्स यांच्यामधलं जे काय डिस्टन्स आहे, सक्सेसिव्ह दोन कॉम्प्रेशन्स किंवा दोन रेरिफॅक्शन्स जे आहेत त्याच्यामधलं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच आपल्याला लॅम्बडा किंवा वेव्हलेंथ असं म्हणता येईल. आणि इथे जर आपण बघायचं झालं तर आपली फ्रिक्वेन्सी, ऑडिओबल फ्रिक्वेन्सी रेंज काय आपली 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. आय होप सो तुम्हाला वेव्हलेंथ म्हणजे काय समजलेलं असेल. जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सिंपली दोन क्रस्ट किंवा दोन ट्रफ मधलं जे काही डिस्टन्स आहे किंवा याच्या मेन पॉइंट पासून ते ह्या +1 पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच काय, लॅम्बडा म्हणजेच वेव्हलेंथ आहे. जर तुम्हाला हा पॉईंट कळलेला नसेल तर तुम्ही मला पुरुषचे एकदा कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. मी तुमचा पॉईंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. परवाचा जो काय आपला काल परवाचा जो काय पॉईंट झाला पिच
साऊंड आणि म्युझिक आपण याच्यामध्ये जे काही डिफरन्स बघत होतो त्यामध्ये आपण एक पॉईंट बघितलेला होता की पिच नावाचा एक पॉईंट बघितलेला होता. तिथे मी तुम्हाला एक जस्ट डेफिनेशन इंट्रोड्यूस केलेली होती की पिच म्हणजे काय असतं. तर पिच इज नथिंग बट हायनेस ऑर लोअरनेस ऑफ साऊंड, म्हणजे आवाजामधले जे काही चढ उतार आहेत. लहान मुलाचा आवाज एकदम हाय पिचचा असतो, हे आपण सातत्याने पाहतो. लहान मुलगा किती मोठमोठ्याने चिरकतो, मोठमोठ्याने आवाज करतो, तर त्या लहान मुलाचं जी काही पिच असते ते हायएस्ट असते. त्याच्यानंतर जे यंगेस्ट बॉयज असतात त्यांचा आवाज मोठा असतो, आणि त्यानंतर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आवाजामधले जे काही पिचनेस आहे किंवा हायनेस लोनेस जो आहे तो त्या त्या वयानुसार किंवा त्या त्या माणसाच्या नॉईजनुसार गळ्यानुसार तो चेंज होत जातो. तर पिच म्हणजे काय, हायनेस ऑर लोनेस ऑफ साऊंड. तर इथं आपण लोअर पिच म्हणजे काय आणि हायर पिच म्हणजे काय हे ड्रॉ केलेलं आहे. इथं जर तुम्ही इथे एक साधंसं तुम्ही बघितलेलं असेल तर हा +1चा पॉईंट आहे आणि हा +1चा पॉईंट आहे. या +1च्या पॉईंट मध्ये लोअर पिच साठी फक्त एक सायकल इथं आलेली आहे, म्हणजे एकच सायकल इथे कंप्लीट झालेली आहे. तर हायर पिच साठी इथून 0 पासून ते +1 पर्यंत जवळजवळ अप्रॉक्सिमेट 2 सायकल क्लिअर झालेले आहेत. म्हणजे ते 2 सायकल क्लिअर होतात किंवा 2 सायकल रीच होतात किंवा 2 सायकल्स कंप्लीट होतात, अशा ठिकाणी पिच जी असते साऊंडची ती हाय असते, आणि जिथं सायकल्स कमी असतात अशा ठिकाणी पिच लो असते. त्याच्या पुढचा पॉईंट आहे साऊंड इंटेन्सिटी, जे की आय न डिनोट केलं जातं. साऊंड इंटेन्सिटीला अकॉस्टिक इंटेन्सिटी सुद्धा म्हणतात. म्हणजे मी आता बोलत आहे, बोलल्यानंतर माझा समोरच्या एरियामधलं, आता इथं बघूया आपण नेमकं साऊंड इंटेन्सिटी म्हणजे अगोदर नेमकं ते काय बघूया. साऊंड इंटेन्सिटी इज नथिंग बट साऊंड पॉवर डिवायडेड बाय साऊंड पॉवर पर युनिट एरिया. म्हणजे जेव्हा मी बोलत आहे तेव्हा माझ्या साऊंड मध्ये जी काय पॉवर आहे ती पॉवर माझी पर युनिट एरियानुसार इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे मी इथं बोलतोय तर इथं एवढाच एरिया आहे, इथून एवढा एरिया झालेला आहे, इथून एवढा एरिया आहे. म्हणजे जसा जसा माझा एरिया वाढत जातोय, मी जर इथून जर बोललो असा, हे माझं बोललेले आवाजाचे व्हायब्रेशन्स आहेत, तर इथं एरिया एवढा असणार आहे. इथून इथपर्यंत आल्यानंतर हा एरिया एवढा होणार आहे, परत इथून इथपर्यंत आल्यानंतर हा एरिया असा वाढत जाणार आहे. तर ही जी काय माझ्या साऊंडची पॉवर आहे ती पॉवर माझी एरिया वाईज काय होणार आहे, जसं एरिया किंवा जसं तो साऊंड माझा साऊंडचे व्हायब्रेशन पुढे पुढे जातील तसे ते साऊंडचा एरिया कसा होत जाणार आहे, तो एरिया जास्त साईज मध्ये अक्वायर करणार आहे, आणि त्याची पॉवर जी काय आहे ती पॉवर इन्क्रीज होत जाणार आहे साऊंडची. मग त्याच्यानुसार आपण साऊंड इंटेन्सिटी काय म्हणू शकतो, साऊंड पॉवर डिवायडेड बाय एरिया. आणि ह्या साऊंड इंटेन्सिटीचं युनिट काय, वॅट पर मीटर आहे. वॅट पर मीटर, जे की W/M असं सुद्धा म्हणतात याला. होप सो तुम्हाला सर्वांना हे पॉईंट कळले असतील असं मला वाटतंय, कारण की हे खूप साधे साधे पॉइंट्स आहेत ज्यावरून तुम्ही फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड, वेव्हलेंथ, पिच, साऊंड इंटेन्सिटी, साऊंड पॉवर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींपासून आपले साऊंड वेव्स तयार होतात. हे जर पॉईंट तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला साऊंड वेव्ह म्हणजे नेमकं काय ह्या गोष्ट कळणार आहे. त्यातल्या बारीक ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही लो पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्हाला इथं कव्हर होणार आहेत. जर कोणाला काही समजलेलं नसेल तर मला पुनश्च तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. मी तुमच्यापर्यंत येण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला, तुम्ही आतापर्यंत माझे व्हिडिओ पाहिले असतील आणि पुढच्या जर व्हिडिओची तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.